आज मी बटाट्याचे पापड बनवणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट होतात, जास्तीचा वेळ लागत नाही. अगदी काही वेळातच हे पापड बनवून होतात आणि वाळण्यासाठी जास्त दिवस लागत नाही. एका दिवसामध्ये हे पापड वाळून होतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी अर्धा किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत. चांगलंसं उकडून झालं की याचे साल काढून घेतलेली आहे. आता हे बटाटे आपण किसून घेऊयात. तुम्हाला हवं असेल तर हे तुम्ही मॅशही करू शकता, पण मॅश केल्यामुळे बटाट्याचे पार्टिकल्स तसेच राहतात आणि त्यामुळे मग हे पापड वाळल्यानंतर तुटू लागतात. यामुळे आपल्याला हे बटाटे चांगलंसं खिसून घ्यायचं आहे. तर इथे हे सर्व बटाटे मी अशा प्रकारे खिसून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण फ्लेवर्ससाठी काही इंग्रेडियंट्स घालूयात. तर इथे मी 1 चमचा जिरे घातली आहे आणि 1 चमचा चिली फ्लेक्स घातली आहे. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची किंवा हिरवी मिरचीचं पेस्ट ही यामध्ये तुम्ही घालू शकता. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. हे सर्व मिश्रण एकजीव झालं पाहिजे. तर इथे हे पापडसाठी हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेतले, हे एकजीव झालेलं आहे. तर आता आपण याचे पापड बनवून घेऊयात. पहिले आपण पाण्याने हात ओले करून घेऊयात, म्हणजे हे मिश्रण हाताला चिटकून राहणार नाही. तर पापड बनवण्यासाठी इथे मी खाली प्लास्टिकचं पेपर टाकलेले आहे. यावर मी हे पापड बनवणार आहे. तर इथे मी लिंबा एवढं इथे मिश्रण घेतलेले आहे. यावर आपण हे टाकून घेऊयात आणि आता यावर एक प्लास्टिकचं पेपर ठेवूयात आणि प्लेटने आपण याला प्रेस करूयात. तर अशा प्रकारे आपल्याला हे बटाट्याचे पापड बनवून घ्यायचे आहेत. तर मिश्रण एक लिंबा एवढं मिश्रण घेऊयात आणि यावर एक प्लास्टिकचं पेपर ठेवून प्लेटने आपल्याला हे प्रेस करून घ्यायचं आहे. याच प्रकारे आपण सर्व बटाट्याचे पापड बनवून घेऊयात आणि एक दिवस आपण हे कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे. पापड चांगले असे उन्हामध्ये वाळले गेलेले आहेत. पापड चांगले असे वाळून झाले की एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचं, म्हणजे पापड चांगले असे वर्षभर चांगले असे टिकतात. आता हे पापड आपण तेलामध्ये तळून घेऊयात. तर कडकडीत तापलेल्या तेलामध्ये हे पापड घालायचं आहे आणि मस्त असे हे पापड तळले जातात. छान असे खुसखुशीत होतात. अशा प्रकारे इथे हे झटपट आणि काही वेळातच बटाट्याचे पापड बनवून झालेले आहेत.